सकाळी आल्या आल्या 1000 रुपयाचं नुकसान झालंय. मंडेचा दिवस वीक स्टार्ट झाला आणि असा कांड आहे. आता तो असा सीन आहे. आजच्या डेटला बघताना असे बरेच जण हल्ली रील्स बघून, म्हणजे मला असं वाटतं 70-80% बिझनेस रील्स बघून चालू झालेले आहेत. चालेल असं ट्रेंड के साथ इतना भी मत चलो की खुद का नुकसान ज्यादा हो जाए, हे जरा समजून घ्या. आणि मी आत्ताचा सीन बघतोय, आता हर एक नवरा त्याच्या बायकोसोबत असतो वेळेला मागे प्लेट घेऊन तो असतो आणि बायको पण बसतं. सॉरी, तुझा पेमेंट नाही करू शकत. गाईज प्लीज, खाली स्कॅनर देतो, प्लीज पैसे पाठवा. हिला मजा करणार. इकडे पाऊस असेल तर अजून मजा येणार. तिथे आपण चाललो बरोबर. यस, काय करते. आत्ता बघा की एवढीशा दिवसाचं एक फक्त त्यांनी रील्स बघितलेली आणि त्या बेसवरती त्यांनी आमच्यासाठी येताना म्हणून गिफ्ट आणलं. म्हणजे कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आजचा मंडे आहे आणि आपली दिवसाची सुरुवात मस्तपैकी झाली आहे. मॅडमचा नाश्ता करायचा बाकी आहे. सो पहिला आता आपण नाही, पहिला हिला शॉपवर सोडेल, मग मी नाश्ता घ्यायला जाईल हिच्यासाठी. आणि बघू आता, कालचा संडे तर खूप गोड गेला. आता थोडंफार हिला बरं वाटतंय. आता टॅबलेट्स वगैरे पण कॅरी केलेस की नाही केले? हां, कॅरी केलेत. तर मग दुपारी घेईल आणि मग दुपारचं जेवण बिचारीला बनवायला लागणार आहे. कारण का हिची मम्मी गेली अयोध्या फिरायला आणि पप्पाच कामावर असतील. तो आणि माझ्या घरी मी सकाळी मला पेज पाहिजे बोलून आलोय. पेज तर हे लोक पिणार नाही. आमचा मालवण साईडचं असतं, ते बऱ्याच जणांना माहिती असेल. चल, तू नाही पियत. मी बोललो ना पितेस का, तर घेऊन येतो. तेव्हा नको बोलली, साडी आहे. तर बघू आता चाललोय शॉपवरती. आजच्या दिवसात काय असं वेगळं घडतंय, काय असेल काय नसेल, जे पण असेल ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की पहा. बोललेलो की आम्ही शॉपच्या आधी शॉपवर जाऊ म्हणून नाश्ता घ्यायला जाईल, पण हिने इथेच खाल्ला. कशी रेटते बघा. दाखव, खाऊन दाखव. एक पूर्ण इडली टाक ना, 50 रुपये देतो. टाक एक. पेमेंट मध्ये 50 रुपये वाढवून देणार. चांगली इडली. ते DAV कॉलेजच्या समोरच आहे. हवा येऊन. आमचा सेटअप पण पूर्ण रेडी नव्हता आणि कस्टमर आधीच येऊन 2-3 वेळा राऊंड मारलेला. पेरी पेरी मॅगी पाहिजे होती. सो आता आम्ही अशीच उभे पटकन बाकी सगळं सेटअप आत घेता घेता पहिला त्यांची मॅगी टाकली आणि आता त्यांना रेडी करून देऊ, मग बाकीची कामं करू. ऑलमोस्ट 3:15 वाजलेत आणि आम्ही आत्ता अजून पण शॉपमध्येच होतो. जस्ट निघतोय. तर रिझन असं आहे, जसे पोचलो तर आम्ही अजून एक छोटा आता 10 लिटरचा कॅन घेतलेला. त्याचा बूस्ट थोडं ओपन होता आणि सगळं सामान काढत होतो, त्या मोमेंटला तो पडला आणि पूर्ण पाणी फ्रीजच्या इथे वगैरे. फ्रीज वगैरे पुढे केला आणि ते क्लीन करेपर्यंत 1-1.5 तास कसा गेला काहीच कळलं नाही. त्याच्यामध्ये व्हिडिओ पण काढता नाही आले आणि त्याच्यामध्येच ऑर्डर येत होते आणि सगळे पास्ता मागत होते. मग काही जणांना दिलं, काही जणांना बोललो थोडा टाईम लागेल. असं करत करत ऑर्डर्स कंप्लीट केले आणि 1-1.5 नंतरला परत ऑर्डर चालू झाल्या आणि आता 2:30-2:45ला सगळ्या ऑर्डर संपल्या. तर या सगळ्यामध्ये अजून एक कांड असा, सकाळी आल्या आल्या 1000 रुपये, एक 500ला आहे ना टेबल. सकाळी आल्या आल्या 1000 रुपयाचं नुकसान झालं आहे. मंडेचा दिवस वीक स्टार्ट झाला आणि असा कांड आहे. आता तो असा सीन आहे की आमचे 2 टेबल आम्ही IKEAमधून घेतलेले आणि ते स्क्रू थोडे वाटतं लूज झालेले आणि आता त्याच टायमाला जोरात पाऊस पडला आणि ते स्लिपरी झालेलं थोडं. पहिल्या कॉलेजचा पोरगा इथे बसला आणि तो थोडा हेल्दीच होता चांगल्यापैकी. पूर्ण टेबलची हालत खराब झाली. त्याच्यानंतरला दुसरा टेबल ठेवला, ते पण एक पोरगा आला खायला बसलेला, तो कस्टमर होता आमचा आणि त्या टायमाला पण तेच झालं आणि पडलं. आता तुम्हाला ते टेबल दाखवतो, त्याची हालत कशी झाली आहे. पूर्ण गेलेत कामात ना, तरी पण मी बघून विचारून कुठल्या दुकानात ते रिपेअर होतं की काय होतं, पण मला तरी वाटतं नाही होणार, कारण का त्याचं गेलं आहे पूर्णच वाट लागले. किंवा भंगारवाल्याला देऊ. आता 3 राहिलेत ते मी घरीच घेऊन जातोय. त्याचे नटबीट वगैरे पहिला नीट करेल आणि आता नवीन बघू प्लास्टिकचे डबलच आम्ही घेऊ पावसामध्ये. ते बघा त्याची हालत बघा, ही अशी झाली आहे पूर्णच. याचे तर भाईचे 2च दांडे राहिलेत, तो तर पूर्णच त्याची तर पूर्ण लागले. पकड जरा. अरे बघा, ह्याचं तर पूर्णच वाट लागली आहे, म्हणजे 2 तुकडेच झालेत. आणि इकडे याच्या खाली ना पूर्ण हे असा आयटम आहे. तर कोण पण शॉपवाला जर असं कोण बाय करत असेल तर पर्सनली सांगेल नका करू. जर
तुमचा आमच्यासारखा असं बाहेर रोड साईडला बसवणार असेल त्याचे की त्यापेक्षा प्लास्टिक टेबल चांगले. हे काय होतं की जास्त वेट पडलं ना की थोडे बेंड पण होतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. तर त्यापेक्षा प्लास्टिकचे 350चे टेबल घ्या. हे 500 रुपयाचे आम्ही घेतले. 1 वर्ष पण नाही, 6 महिने पण नाही झालेत आणि ह्याची अशी गत आहे. आणि ते ॲक्च्युली मला असं वाटतं ते कुठे प्लेन सरफेस असेल किंवा ते ग्रास वगैरे टाकतात ना बाल्कनीमध्ये, तसा ठिकाणी थोडाफार नॉर्मल बसायला ठीक आहे. बट अशा जागी कोण घेत असेल तर बिलकुल घेऊ नका. आणि आमचा 1000 रुपये जीवाला लागतं या सगळ्या गोष्टी तुटते. तशी ते जे पडलं त्यांना तेवढं लागलं नाही, तर उगाच परत अजून डोक्याला ताप झाला असता. आता जाऊ, आता घरी जातो, जेवतो, कारण का इथे अजून गोळ्या घ्यायच्या पण बाकी आहेत. आणि 2 तासात परत इथे यायचं. 2 पण नाही, आता 3:30 वाजायला परत यायचंय. तर जाऊ आपण आता संध्याकाळी परत भेटू. जसं की आपले टेबल तुटलेले, सो आम्ही आलोय आता इथे शॉपवरती घ्यायला. 3 दिसत आहेत तर 3 पण घेऊन जायचा विचार आहे, कारण का आपले 2 तुटलेत आणि आपल्याला लागतात तेवढे. 3 घेतेस? घेऊन टाक. डालने का चला भाई, काम झालं आपलं. पुन्हा एकदा आलोय शॉप वरती. मस्त दुपारचे सगळे आपले डेलीचे कांड कंप्लीट केले आणि नवीन टेबल लगेच घेतले. तर नवीन टेबल घेतले यावरनच एक गोष्ट सांगायची की जसं मध्ये आमचं वॉश बेसिन तुटलं, काय ना काय इश्यू झाले, तर हे सगळ्या गोष्टी होत राहतात, प्रत्येका बिझनेसमध्ये होत राहतात. बट तुमच्याकडे तसा बॅकअप प्लॅन किंवा बॅकअप मनी असणं गरजेचं आहे. आज 2 टेबल तुटले आणि ते अजून 3 होते चांगले, पण असं होते की ते आता पावसामध्ये युजफुल मला नाही वाटत होते, म्हणून मी घरी ठेवले. एमर्जन्सीमध्ये आम्ही आता मार्केटला गेलो आणि 3 विकत घेतले. आता पैसे एक्स्ट्रा नसते ठेवले तर मग वांदे झाले असते, कारण का आज 30 तारीख आहे. पुढच्या 5-6 दिवसात आम्हाला पण खर्चाला पैसे लागणार. आता दृष्टी आहे, तिला पेमेंट द्यायचं आहे, सगळे पैसे मॅनेज करायचे आहेत, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परत मटेरियल आता रिस्टॉक करायचं आहे. तर बरेच दिवस झाले मी ग्लास वगैरे अजून मागवलं नाही, तर घरी जाऊन आज बघून ते मागवायचे आहेत. त्याचंच बिल जवळजवळ 5-10 हजार रुपये होतं. लोगो, छोट्या गोष्टी आहेत ज्या नाही कळत. आता सीझर घेतलाय, तिचा खर्च कमी आहे, म्हणजे कितीचं असेल ते 25 रुपीज, पण तो आपल्या धंद्यातलाच पैसा आहे. म्हणजे जेव्हा मी एक कॉफी विकणार त्याच्या मागे 10-15 रुपये सुटणार, तेव्हा कुठे ती एक गोष्ट येणार. म्हणजे 2 कॉफी वेल लागतील एक सीझर घ्यायला. तर हे सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. इग्नोर करणार तुम्ही बिझनेसमध्ये तर फक्त मग धंदा ओपन करून चालत राहणार. एक आहे ना, ही या मुद्द्यावरती मी बोलणार आहे. म्हणजे मी आता गेले 1 वर्ष धंदा करतोय हा बिझनेस. याच्या आधी पण मी बरेच केलेत, सगळ्या गोष्टी केल्या, तर एक्सपिरियन्स दाबून आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. पण काय ना, मी आजच्या डेटला बघतोय ना, असे बरेच जण हल्ली रील्स बघून, म्हणजे मला असं वाटतं 70-80% बिझनेस रील्स बघून चालू झालेले आहेत आणि कुठेतरी ते फसतायत. आणि या सगळ्यावरती थोडं बोलणार आहे कधीतरी. जे पण आमचे व्हिडिओ बघतात, आमचं पण बघून कोणीतरी चालू केलंय, कोणी काय खूप जणांनी केलंय. इव्हन काही जणांनी तर एकीने तर मी बघितलं त्या दिवशीच मॅगी पॉइंटच नाव ठेवलंय. लोअर परल कुठेतरी त्यांचं शॉप आहे आणि इव्हन त्यांनी सगळा मेन्यू पण आमचा स्थापलाय. अजून 2 शॉप आहेत, त्यांनी कॉफीचं सेम मेन्यू छापलाय 40 रुपये. जसं मी लिहिलंय, इव्हन ते पण कॉफी ओरिओ जसं मी लिहिलंय सेम टाकलंय. आम्ही अजून विजिट नाही केलं, पण आम्ही कधी ना कधी जाऊन विजिट करणार की म्हणजे काय कसं असेल सांगणार नाही त्यांना. कारण का कुठे पण कानाकोपऱ्यात असू दे, माझा तो कॉम्पिटिटरच झालाय. मला कॉम्पिटिटरच्या ह्यानी नाही जाणार, बट मला जस्ट चेक करायचंय की जर असं कोण करत असेल तर काय त्याचा सेल कसं आहे, काय नाही, ते जस्ट चेक करायचंय. आणि मला सगळ्यांना सजेस्ट करायचं जे पण आमचे व्हिडिओज बघतात की बिझनेस चालू करायचा आहे तर असा कोणाचा देखादेखीमध्ये नका करू, लाईफ खराब होणार. आज मी 1 वर्षात आमचं बघून ज्यांनी 2-3 पण चालू केलेले त्यांचे आज बंद झालेत. का ते त्यांना पण आम्ही स्टार्टिंगला पण समजवलेलं, बट नाही ऐकले. इझी नाही आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो, आम्ही दोघं पण बॅकअप घेऊन उतरलो बिझनेसमध्ये, त्यामुळे थोडा स्ट्रेस कमी होता आणि सर्वाइव्ह करू शकत होतो. तुम्ही विदाऊट बॅकअप, मी बरेच जण बघतो काही धंदा टाकतात, काही म्हणजे काही, ज्याचा पुढे काहीतरी त्यांचं फ्युचर किंवा काय असं, की बाबा ह्याच्या पुढे आपण काय ह्याच्यामध्ये ॲड ऑन करू शकतो, काय करू शकतो, त्याचं काहीच प्लॅनिंग नाही. फक्त कोणीतरी बघितलंय, कोणीतरी समजा चिप्सचं टाकलंय तर चिप्स क्रंच करून करतायत, कोण हे करतायत, कोणते करताय. आज माझ्या नियरला पण असे बरेच शॉप आहेत. इकडे नियरला नाही, म्हणजे क्लोज टू मुलुंड, क्लोज टू विक्रोळी, जिकडे आधीपासून त्यांचे धंदे, त्यांच्या धंद्यामध्ये कधी मॅगी नव्हती. आज आमच्या बघून मॅगी टाकली आहे.
तर असं वाटत असेल प्रत्येकाला की बाबा ह्यांची मॅगी चालते मग आपली पण मॅगी चालेल, मग आपण पण ऍड करू. लोक असं फ्युचरचं हे नाही, प्लॅनिंग नाही करत, फक्त जे आता चालतंय तर आपलं पण चालेल असं हे करतात. ट्रेंड के साथ इतना भी मत चलो की खुद का नुकसान ज्यादा हो जाए, हे जरा समजून घ्या. चांगलं नाही वाटत. विचार करा की तुम्ही कितपर्यंत तो धंदा चालवू शकता. आज मी लिटरली सांगतो, मी जर माझी फ्रँचायसी देतोय ना, मी आज 1 वर्ष घरी बसून खाऊ शकतो असे पैसे कमवू. 1 वर्ष काय जास्तच, कारण का मला ऑफर एवढ्या चांगल्या केलेल्या. 3-4 महिन्याआधी मला जेव्हा कॉल आलेले फ्रँचायसीसाठी, ₹1,00,000 कोणी 2 लाख 3 लाख अशा चांगल्या ऑफर दिलेल्या सेटअपसाठी. बट आम्हाला कोणाला ते फसवून कोणाचे पैसे घ्यायचा तो विषय नाही आहे. फ्रँचायसी द्यायची झाली तरी पण अशा देणार की बाबा समोरच्याला टेन्शन नको धंदा टाकल्यावरती. त्याला आम्ही जे प्रॉब्लेम फेस केले ते त्याला ते करायचे नाहीत. आणि माझं थोडं दुसरं व्ह्यूनी मी बघतो. मी तर समोरच्याला समजवलं पण आहे फ्रँचायसी नका घेऊ, माझी काय कोणाचीच नका घेऊ. का ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, पण आहे काहीतरी रिझन. आणि मी हे यासाठी सांगते की या छोट्या छोट्या ज्या गोष्टी घेतोय आम्ही, ह्याच्यामध्ये स्पेंड होतोय, हे फालतूचे खर्च आहेत. आज जर माझे 700 का 800 रुपयेचे टेबल आम्ही आता घेतले आहेत, तर हे तर ऑन दी स्पॉट आलेला खर्च आहे. आम्ही तर प्लॅनिंग वेगळा केलेला, पण थोडं रेडी होतो की आम्ही 1000, 2000, 3000 एक्स्ट्रा साईडला काढून ठेवतो की असे स्पेंडिंग आली तर तिकडे करू शकतो. सो ह्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या समजून घ्या, त्याच्यानंतर धंद्यात उतरा. आता धंदा तुम्हाला रडवेल, खूप रडवेल. आज रिसेंटली मी आजच हिला सांगितलं, एकीने चालू केलं, त्यांचं दुकान आता बंद झालंय. तर मला पण चांगलं नाही वाटलं. मी तिला मेसेज करणार आहे मी काही टायमानंतर आणि विचारणार आहे काय रिझन होतं काय नव्हतं. बट शुअर मला माहिती आहे की त्यांना रेंटचा थोडा इश्यू असणार, कारण का रेंट त्यांचा खूप हाय होता. आय होप ते रिझन असू दे किंवा दुसरं असेल, काही असेल. माझ्याकडनं जर काय सोल्युशन असेल तर त्या पोरीला नक्की सांगेल. मला कालच मी रील बघितली, त्यांनी बंद केलं, तर चांगलं नाही वाटलं की आपलीच मराठी मुलगी आहे आणि बंद करणार. एवढं 2-3 महिनेच झालेले त्यांना चालू करून. आणि असे बरेच जण आहेत ते बंद करतात. 1-2 वर्षाचा टाइम द्या स्वतःला, धंद्यात उतरताय 3 वर्ष द्या आणि मग बघा काय धंदा देईल तुम्हाला. तर बघू, आपल्याला आता ऑर्डर्स नव्हत्या, व्हाईट सॉस वगैरे होता, सो म्हणून तुमच्याशी बोलता आलं. आता यानंतर संध्याकाळ कशी जाते काय जाते, कसा पाऊस, अजून काय कांड, अजून काय नवीन स्टोरी काय बनते बघूया आणि मग पुढे बोलू आपण. आज काय बनवू? वटपौर्णिमा आहे, सगळे झाडाला जागा बांधतात. तर आमच्याकडे आम्ही आमच्या कैचीला जागा बांधतोय. सारखी कुठे ना कुठे हरवत असते ती. तर आज तिला फायनली जागा बांधलाय. आता ती कुठे जाणार नाही. अशी पणुने बघू शकता, असे टांगून ठेवले. कैची किसी ने निकालने का नाही, सब जगह पे काटणे का. आणि अजून एक सीन, आम्ही सकाळी ना म्हणजे शॉपवर येत होतो आणि सेम टायमाला असं होतं की बरेच जण आम्ही बघत होतो की जे पण कपल होते, मी आता लहानापासून बघतोय. तर माझे वडील कधीच वटपौर्णिमेला मम्मी जिथे पण झाडाला धागा बांधलेला आहे मम्मी. आणि मी आत्ताचा सीन बघतोय, आता हर एक नवरा त्याच्या बायकोसोबत असतो वटपौर्णिमेला, मागे प्लेट घेऊन तो असतो आणि बायको पण बसतं. आणि मी आत्ताचा सीन बघतोय, आता हर एक नवरा त्याच्या बायकोसोबत असतो वटपौर्णिमेला, मागे प्लेट घेऊन तो असतो आणि बायको पण बसतं. मला वाटतं मोस्ट ऑफ रील मध्ये यायला म्हणून असतात. थँक्यू. तर असा सीन आहे. म्हणू मी नाही येणार. उपवास करावा लागेल तुला. ते नवरे उपवास करतात की नाही माहित नाही, जे बायको सोबत जातात. पण हा ट्रेंड झाला. मी गेले 2-3 वर्ष बघतोय आणि रील मध्ये सगळे तेच असतं, म्हणजे नवरा असतो बायको असते. फुल आपल्या पद्धतीने सगळ्यांनी आपले सण बनवले. खतरनाक विषय. पण बोलत होती तू येऊ नकोस माझ्या मागे मागे. आजच्या दिवसात एक गोष्ट अशी मस्त होते की आम्ही मजाक मस्ती तर खूप करतोय, जरा बरं वाटतंय, हिला पण बरं नाही तर जरा टाइम भेटतोय. आणि मेन म्हणजे धंदा असा होतोय की एकाच टायमाला ना सेम माणसांची सेम 3-3, 4-4 म्हणजे एकाच टायमाला 3 पेरी पेरी पास्ता, एकाच टायमाला 3. आणि ॲज इट इज धंदा आहे, फक्त असं नाही की वेगवेगळ्या कस्टमरचे, एकाच कस्टमरचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण शांत आहे, पण कस्टमर येतोय तो त्याचा खातर फटकन त्याला भेटतंय खायला. आता फक्त थोड्या वेळा आधी एकत्र सगळ्यांची ऑर्डर आलेलं, पण त्याच्यामध्ये पण असं होतं चीज कॉर्नच तर 3 चीज कॉर्न, पेरी पेरी तर 3 पेरी पेरी, चीज तर 2 चीज, आणि असं 4 पण ऑर्डर चालू होतं. त्याच्यामध्येच फक्त एक रेड सॉस होता, पण तो सुद्धा आपण एकदम परफेक्टली फटाफट करून दिला. आता बघू पुढे दिवस कसा जातोय. मजा येते. नवीन टेबल घेतलेत, थोडे पैसे गेलेत, पण मजा येते. अभी पेमेंट कैसा करेगा मैं तेरा पण. हो सॉरी, तुझा पेमेंट नाही करू शकत. गाईज प्लीज
खाली स्कॅनर देतो, प्लीज पैसे पाठवा, हिला आम्हाला पेमेंट करायचं आहे लवकरच. 10 तारीख जवळ आले, परत नाहीतर हिचा खर्च मला करायला लागेल. 5-6 तारखेला आम्हाला फिरायला जायचं आहे. मग ही असं येईल, मालिक मेरा सॅलरी करवा दो. बोल एकदा. मालिक मेरा सॅलरी करवा दो. नाही करता, जा भाग, मत भाग. तर बघूया आता कसं जात आहे. भूक तर लागली. आम्ही दोघांनी पेस पिली आज मालवण स्टाईल मध्ये. तर बघू आता थोड्या वेळाने जाऊ. मी जाणार, तुझ्यासाठी पण घेऊन येणार जेवण, नाही एकत्र जेवण. आता काय बनतोय आपल्याकडे? चीज कॉर्न पास्ता. भाई हा पास्ता एकदम क्रीमी असतो, चीजी क्रीमी. म्हणजे तुम्हाला खायला एवढी मजा येईल ना की भाई काय बोलू आणि काय नको बोलू असं झालंय. आणि भाई जो पास्ता आम्ही लॉन्च करणार आहे, दोन्ही पण एकदम पद्धतशीर आहेत. त्यातलं जी पण अजून पास्ता मध्ये ज्यांना स्पायसी आवडत असतं त्यांच्यासाठी तर अजून भाई लॉटरी आहे. तो वाला पास्ता अजून थोडा स्पायसी असणार आहे, क्रीमी असणार आहे. सो मस्ट विजिट असेल. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस काहीतरी आमचं प्लॅनिंग चाललंय, ऑफर ठेवायचं. सो नक्की प्लॅन करा त्या दिवशी विजिट करायचं. पाऊस असू दे, काही असू दे, पण नक्की या, मजा करा 3 दिवस. आणि सॅटर्डे, मंडे प्लीज येऊ नका, कॉल पण करू नका. आम्हाला जरा फिरू दे 2 दिवसाचं. रत्नागिरीला हालत खराब झाली, बट आता मजा करणार. इकडे पाऊस असेल तर अजून मजा येणार, तिथे आपण चाललो. बरोबर? यस. बघू शकता आता नॉनस्टॉप आपले पेरी पेरीचे ऑर्डर्स चालू आहेत. पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता. त्यात हा मला वाटतं पेरी पेरीचा 14वा का 15वा राऊंड आहे मला वाटतं सकाळपासून. पद्धतशीर आहे. आमच्या शॉपवर बघा किती क्यूटचा एक कस्टमर आला आमचा. काय करते? आपका नाम क्या है? क्या? नैनिका. नैनिका. कहाँ पे रहते हो आप? काटकोपर में रहते हो ना? मैं चॉकलेट देता हूँ, ले लो. बघू शकता आता वाजलेत 10, 10:15 वाजायला आलेत. आणि त्याच्या आधीच बऱ्याच ऑर्डर आल्या. आम्हाला वाटलं पास्ता राहील, जसं की मागे बघू शकतात बराच पास्ता आहे. आणि आता डायरेक्ट हे बघा, मी आताच म्हणतले मला व्हाईट सॉस. एवढा मोठा ग्रुप आहे म्हटलं प्रत्येकाने एक पास्ता घ्यायला हवा. त्यांनी बघा आता 2 रेड सॉस घेतलेत आणि हे व्हाईट सॉस, पिंक सॉस सर्व आहे. आणि आता जस्ट मला एक परत पेरी पेरी पास्ताची ऑर्डर आली. आणि चीज मॅगी वगैरे आहे, तंदूर मॅगी आहे. सो आता बघू 10-15 मिनिटामध्ये सर्व करू आणि मग क्लिनिंगला घेऊ. आणि एक गोष्ट शेअर करायची, आता एक मस्त स्पेशल असा मुवमेंट झाला आहे. घाटकोपरवरनं जे कस्टमर आलेले त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं आहे. ते काय आहे, कसं आहे, ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. सो याच्या पुढे व्हिडिओ पाहत राहा, बघत राहा, मग मी तुम्हाला शो करतो. ओके अनु बोल, बघा बोल लवकर, इकडे बघ. हा, तर फायनली आपला मंडे खूप छान असा गेला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मंडे मॉर्निंगला कॉलेजचे ग्रुप म्हणजे कॉलेज क्राऊड असतो, तर आज आलेला सर्वांनी पास्ता एन्जॉय केला. फक्त काही गडबड झाली, जसे आपलं पाणी पडलं मी सांगितलं, त्यात टेबल तुटला, ते सगळे इन्सिडेंट होते. त्याच्यावरती आपण लगेच सोल्युशन काढून क्लिनिंग पण केली, सगळ्या गोष्टी झाल्या. नवीन टेबल संध्याकाळी आता येता पहिला घेतले. आणि त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला समजवलं की त्यामध्ये सुद्धा जर असं काही कधी होत असेल तर बिझनेसमध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. आता या सगळ्यावरती इन डिटेल पण मी समजवणार आहे की आजच्या डेटला बरेच जण रील्स बघून जे बिझनेसेस चालू करतात आणि काही दिवसांनी काही महिन्यांनी बंद करतात, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे वेस्ट नाही घालवणार, तुम्ही त्या चुका नाही करणार ज्या बरेच जण करत आलेत. आणि त्यासोबत आम्ही पण केल्यात, बट आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती होती, सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी एवढे दिवस सांगत पण आलोय, त्यामुळे आपण 1 वर्ष आता ऑलमोस्ट होत आलं आहे, जिकडे लोकांनी 1 महिना होणार नाही किंवा मॅगीचा कन्सेप्ट चालणार नाही किंवा बऱ्याच अशा गोष्टी बोलल्या गेल्या. तर त्या सगळ्या गोष्टींना आपण मात देऊन फायनली आता 1 वर्ष प्रॉपर कंप्लीट केलं आहे आणि सक्सेसफुली बिझनेस रन करतोय. असं पण नाही की चालावं म्हणून चालवतोय, खूप चांगल्यापैकी होत आहे. प्रॉब्लेम्स येतात, प्रत्येका बिझनेसमध्ये येत असतील, आम्ही तर त्याच्यावर बेकार फेस केलेत, पण त्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करून आजपर्यंत बिझनेस करत आलं. आणि तसंच आजचा दिवस, आज मंडे होता, सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या. संध्याकाळी सुद्धा खूप बऱ्यापैकी आपल्याला रिस्पॉन्स होता.
त्याचमध्ये एक छोटीशी फॅमिली, एक क्यूटशी फॅमिली आली. त्यांची एक क्यूटशी मुलगी होती, गुजराती फॅमिली होती. बेसिकली त्यांची जी आई होती ती महाराष्ट्रीयन होती आणि जे वडील आहेत ते गुजराती होते आणि ते लोक घाटकोपरला राहतात. तर ते पहिलाच आले, ते आमचे रील्स बघूनच आलेले. खूप बरं वाटलं त्यांना सुद्धा. आले, भेटले, आमच्याशी बोलले की तुमचे रील्स बऱ्याच दिवसापासून बघतोय, असं तसं आहे, ते सगळ्या गोष्टी बोलल्या. आम्हाला पण ऐकायला जरा बरं वाटलं की त्यांनी आले, आमच्याशी गप्पा वगैरे मारल्या. आणि मेन त्यांनी सांगितलं, म्हणजे मी ऐकलं असं बाहेर नंतर, की 20 दिवसापासूनच ते रील्स बघत होते आणि बहुतेक त्यांनी बऱ्याच रील्स आमच्या बघितल्या असतील. आणि एवढ्याच दिवसांमध्ये त्यांना एवढं रील्स आवडल्या, हिचं बोलणं, बाकीच्या गोष्टी, आमचं मार्केटिंग, सगळ्या गोष्टी एवढ्या आवडल्या. खास स्पेशली ते आज आले आणि त्यांनी फूड ट्राय केलं. इवन त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की घाटकोपरला ते जिथे राहतात, घाऊगल्लीला, तिथे 300 रुपयाला पास्ता भेटतो आणि इकडे तुम्ही एवढ्या कमीमध्ये विकताय. तर आम्ही पण सांगितलं असं कॉलेज क्राऊड असतो, सो सर्वांना परवडावं, त्यामुळे आम्ही आता हा रेट ठेवला आहे. आणि आम्हाला अजून बरेच चेंजेस करायचे आहेत. पास्ताच्या व्हरायटीज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या करणार आहोत. आणि असं सर्व त्यांना सांगितलं. मग ते पण बोलले की हा तुमचं म्हणजे सेटअप चांगला आहे, तुम्ही पवईला चांगलं करा, असं करा, तसं करा. आणि त्यांनी प्रोडक्ट ट्राय केल्याने त्यांना खूप म्हणजे खूप आवडले. आत्ता बघा की एवढीशा दिवसाचं एक फक्त त्यांनी रील्स बघितलेली आणि त्या बेसवरती त्यांनी आमच्यासाठी येताना म्हणून गिफ्ट आणलं. म्हणजे आपण जे बोलतोय, आपण जे करतोय ते लोकांना खरंच किती आवडतंय, खरंच किती आवडतंय याचं म्हणजे कल्पनाच नाही करू शकत. की कोणतरी ज्यांचं आम्हाला नाव पण माहित नाही, त्यांनी फक्त रील्सच्या बेसवरती जर आपल्यासाठी येताना एवढं असं क्यूटसे गिफ्ट घेऊन आलेत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक इन डिटेल दाखवतो, तुम्ही बघा. हे बघा, कृष्णाजीचं हे पण आहे, ते बघून त्यांनी आणलं. हा आत्ता सांग, बोल. ते कृष्णाचं हे पण फोटो पण आहे, ते बघून त्यांनी खास आमच्यासाठी आणलं. तुम्ही बघा इन डिटेल, खूप मस्त आहे. खरंच थँक्यू. जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय तर मनापासून थँक्यू. त्या सर्वांनाच थँक्यू जे आजपर्यंत एवढा चांगला सपोर्ट करत आलेत. आय होप तुम्ही यापुढेही असाच सपोर्ट करत राहाल. आम्ही अशीच आमची जर्नी यापुढेही चालू ठेवणार आहोत. 365 कम्प्लीट व्हायला आता फक्त आणि फक्त 9 दिवस बाकी आहेत. आजचा व्हिडिओ 356 आय थिंक ना, नाही 357 आहे. 355 मी कालच टाकलेला, 357 आहे. तर बघूया आता पुढचे 9 दिवस आपले कसे जात आहेत. आपला 1 इयर ॲनिव्हर्सरी कशी असेल, आपण काय ऑफर ठेवू, आपला पास्ता लॉन्च केल्यावर त्याचा रिस्पॉन्स कसा असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच. आणि हा खूप आहे, आम्ही स्वतःच एक्साइटेड आहोत की काय ऑफर ठेवू. आम्ही क्रेझी झालो की पाऊस आहे, त्याच्यामध्ये काय करू, बाहेर बसायचे सिस्टम थोडा प्रॉब्लेम होत आहे. एकतर आम्ही सर्वजण एक्साइटेड की सर्वजण आम्हाला मेसेज करतात की काय ऑफर काय ठेवणार. किती जण येतात ना सकाळी वगैरे, ते पण बोलतात की काय ऑफर ठेवणार, विचारतात वगैरे. तर आम्हाला आता आम्ही कन्फ्युज आहे. ऑफर खूप आहेत डोक्यात, पण असं होतं की तो क्राऊड मॅनेज होत नाही आणि पावसाच्या टायमाला या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आणि त्या गोष्टीमुळे कोणी परत नाराज झालं तर त्याचं टेन्शन वेगळं. पण बघू, काय ना काहीतरी छोटं मोठं काय ना आपण नक्की करू या महिन्यामध्ये. पण करू की ऑफर पण देता आली पाहिजे आणि तुम्हाला सर्व्हिस पण चांगली देता आली पाहिजे. जे पण असेल व्लॉग मध्ये तर पाहायलाच भेटेल. सो आत्ताचा दिवस आपण इथेच थांबूया आणि उद्या भेटूया परत त्याच जोशाने. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, बाय बाय. झोपा मस्त, आराम करा, एन्जॉय करा. बाय 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 बाय.